राजापूर नगरपरिषद कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन छेडले। मागील वर्षभरापासून दिव्यांगांसाठी राखीव असलेला 5% निधी वितरित न झाल्याने दिव्यांग बांधवांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर नगरपरिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। आंदोलकांनी नगर परिषदेतील काही कर्मचाऱ्यांकडून आरेरावीची आणि उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप केलाय। दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांबाबत आणि निधी वितरणाबाबत प्रशासनाकडून स्पष्ट माहिती दिली जात नसल्याची खंत देखील यावेळी व्यक्त करण्यात आली। दरम्यान सुमारे 10 वर्षांपूर्वी दिव्यांग बांधवांच्या निधीतून रॅम्प उभारण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले। हा निधी नेमका कुठे खर्च झाला, त्याचा प्रत्यक्ष उपयोग झाला की नाही याबाबत नगर परिषद प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी आंदोलकांनी केली। दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय। या आंदोलनामुळे राजापूर नगर परिषद प्रशासनासमोर नव्या प्रश्नांची मालिका उभी राहिली आहे। आणि जे अदर बँकेचे ते पण होतील दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत होतील अदर बँकेचे ना सर त्याला वाटायला प्रॉब्लेम येतो, लगेच होत नाही सर ते होय होतील त्याच बँकेचे असतील ना तर लगेच होतात सर दुसऱ्या बँकेचे आणि इतर पण त्यांचं असं म्हणणं आहे त्यांना ते म्हणजे आमच्या दिव्यांग बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, आपण ते दीर्घ व्यक्त केलं। त्यांचाही जसा विषय आहे तसा माझाही आहे। मी मेडिकल वर केले कित्येक दिवस, माझा आता प्रॉब्लेम आहे म्हणून असं बोलते। गेले कित्येक दिवस ते कॉल करतात, त्यांना कॉपरेट नाही। जठार साहेबांना स्वतः करा, मला 10 ते 15 कॉल आहेत त्यांचे, प्रत्येक मेडिकल लिव्हर होते त्यावेळी। तरी मी बोलत होते, पैशांचं सगळं पत्र दिले नाही, लेखी आम्ही पत्र की तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील। तरी पण प्रत्येक व्यक्ती तू जर संबंधित व्यक्ती कॉल करत असेल एका महिला लेडीजला, तर हे कितपत योग्य आहे हा मी पण प्रश्न विचारतो। आम्ही आज इथे जमण्याचं कारण काय हा सांग की त्या एकाचा विषय घेऊन आम्ही नाही आलो। तो माझ्या आपला माणूस आला नाही, आता इथे होता रिक्षावाला पंड्या पवार म्हणून, त्याच्या मुलीला इथे आणत होतो आम्ही आज। ही मुलगी जागेवर पण हलू शकत नाही मॅडम। मग ते कोणाला तरी सांगणार ना की तुषार नाना जरा बघ ते काय झालंय, आम्ही तुम्हाला फोन नाही लावायचा का? नाही मी मला फक्त या प्रश्नाचं उत्तर द्या, मला फक्त या प्रश्नाचं उत्तर द्या। मग त्यांनी कोणाला तरी सांगितलं तर त्यांनी तुम्हाला विचारायचं नाही का? आश्वासन दिल्यानंतर आमचं एवढंच म्हणणं आहे, आमचं एवढंच म्हणणं आहे मॅडम, तुम्ही त्या गोष्टीला साक्षीदार आहे, या सगळ्या गोष्टीला। हा इथे मला वाटतंय जितू सर नाना तू कोण होता आठवते सर, तुम्ही कोण होता त्यावेळेला? इथे 2 की 3 वर्षाआधी दिव्यांगांच्या फंडातनं पैसे कापले गेले का? इथे रॅम्प होईल दिव्यांगांसाठी, वर येण्यासाठी, वर काय काय होईल, ते पैसे गेले कुठे? रॅम्प आहे काय सांगा मला इथे? आठवतंय मी गुड्या इकडे रे, अजूनकडे इकडे ये, इकडे पुढे आपण इथे होतो ना, टेबल लागलं होतं, हे पुढे 10 वर्ष हे इथे पुढे इथे टेबल लागले होते, आपण होतो 10 वर्ष है ना? 10 वर्ष कार्यालयामध्ये येण्यासाठी रॅम्प पाहिजे, मग तुमच्या नगर रॅम्प कुठे आहे काय सांगा ना? बँकेचे पैसेच का पाहिजे? याची व्हिडिओ घे। हा मुलगा कसा जाईल वर आणि कसा येईल खाली, कसा फेऱ्या मारेल हा मुलगा सांगा तुम्ही आपण खाली कक्ष चालू करा। काय मी तुम्हाला काय बोलले, तुम्हाला यायला जमत नाही, तुम्ही कशाला आलात, तुम्ही कोणाला ते पाठवून बोलले की नाही मी तुम्हाला, तुम्ही यायची गरज आता काय झालं? तुम्ही काल सांगितलं कोणी फोन करायचा नाही, आम्ही तक्रार मला सर काय राग आला माहिती आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तुम्ही आमच्या कामाला माहिती आहे आणि वारंवार तुमच्याकडे एकच नाही, अनेक लोकांचे फोन येतात प्रत्येकाला। नाही सर, एक आमचं कर्तव्य आहे त्यांना हे करणं, पण एक लिमिट कुठेतरी आहे ना सर, संध्याकाळ सकाळ दुपारी। हा त्याला बघा, त्याला गरज आहे म्हणून तो तुम्हाला कॉल करतोय मॅडम। कॉल नाही, मी स्वतः येऊन भेटलो एकदा दिवसात करतोय आणि सारखी म्हणते तो करणारच नाही फोन तुम्हाला, बरोबर बोलला त्याच्यामध्ये पत्र दिले, काही टेक्निकल इश्यू आहे,
असू शकतात. आमचे दिव्यांगांचे हृदय सम्राट सन्माननीय बच्चू कडू साहेब यांच्या सातत्यपूर्ण संघर्षातून फक्त 5 वर्षामध्ये 700 वरून दिव्यांगांची पेन्शन 2,500 झालेली आहे. आणि त्या प्रहारचं रोपटं आता रत्नागिरीमध्ये आपण लावलेलं आहे. 1 वर्षापूर्वी प्रहार या संघटनेची रत्नागिरीमध्ये सुरुवात झालेली आहे. आणि आज नगरपालिका हद्दीमध्ये जो 5%चा निधी आहे त्याबद्दल वारंवार दिव्यांग चौकशी करत होते, परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं. आज जमा होईल, उद्या जमा होईल म्हणून अगदी व्यापलेला आमचा दिव्यांग या निधीवर जो अवलंबून आहे त्याने जाऊन प्रत्यक्ष कार्यालयात मागणी केली असता त्याला उडवाउडवीची उत्तरं व अपमानास्पद वागणूक मिळाली. हा एका दिव्यांगाचा अपमान नसून हा आमच्या तमाम दिव्यांग बांधवांचा अपमान आहे. कारण दिव्यांग ही एक जात, धर्म याच्या पलीकडे एकच जात म्हणजे दिव्यांग. आणि हा दिव्यांग आता राजापूरमध्ये सुद्धा एकवटलेला आहे. आपण सुशांत मराठे यांची जिल्हा प्रमुख म्हणून नेमणूक केलेली आहे. नाना कुवेसकर शहर प्रमुख म्हणून आहेत. जैनुद्दीन बोबडे तालुका प्रमुख म्हणून काम करतायत. आमच्या लताताई चौगुले आहेत ज्या अनेक वर्षापासून दिव्यांगांसाठी काम करतायत. तर एक चांगली टीम प्रहारची राजापूरमध्ये तयार झालेली आहे. आणि मी आश्वासित करू इच्छितो की आमच्या लवकरच एक मुख्याधिकारी यांच्यासोबत बैठक होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही जी राजापूर नगरपालिकेची इमारत आहे, या इमारतीमध्ये आमचे हे जे तीव्र दिव्यांग आहेत हे एक पायरी सुद्धा चढू शकत नाही. तर हे दिव्यांग वरती कसे जातील म्हणून शासनाने कंपल्सरी प्रत्येक इमारतीला, शासकीय इमारतीला रॅम्प असावाच असा निर्णय केलेला आहे. आणि 10 वर्षापूर्वी याच नगरपालिकेने रॅम्पसाठी आमच्या दिव्यांग निधीमधून पैसे खर्च केलेले आहेत, पण रॅम्प इथं कुठं दिसत नाहीये. तर तो निधी गेला कुठे याची चौकशी आम्ही प्रहार आमच्या संघटनेच्या वतीने करतोय. आणि लवकरच मुख्याधिकारी यांच्यासोबत बैठक आहे. मुख्याधिकाऱ्यांनी फोनवरून आमच्याशी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी बोलणं केलेलं आहे. आणि त्या मीटिंगमध्ये आमच्या अनेक समस्या सुटतील. आणि नाही सुटल्या तर पुन्हा एकदा हा राजापूरमधला दिव्यांग रस्त्यावर बसल्याशिवाय राहणार नाही.